उमेदवार होते त्यांना हरवून तुम्ही पुढे आला, चांगलं लीड पुढे आला. कसं वाटतंय आता? हे सारं यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते. पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे जे घटक पक्ष शिवसेना मध्ये मनोहर भोईर साहेब, गणेश शिंदे साहेब, महेंद्र घरत साहेब, मिलिंद पाडगावकर साहेब, त्यानंतर बाळराम पाटील साहेब, संदेश भाई, विविध संघटना, त्या ठिकाणचे उरणचे मारे सगळे लोक यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम, कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते. माझे वडील वायशेकोडी साहेब, त्यानंतर हे प्रशांत भाऊ पाटील, त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते. मी माझं सारं आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधीही उठणार नाही, मातणार नाही आणि मी कधीही उन्मत्तपणे वागणार नाही. ह्या सगळ्यांना घेऊन मी पुढच्या काळामध्ये चालेन आणि पुढचं भवितव्य उरणचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं घडवण्यामध्ये आमचा उरणकरांचा मोलाचा वाटा असेल एवढंच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे सत्ताधारी बीजेपी एवढ्या वर्षामध्ये तुम्ही सत्ता उलटवली आहे. नाही असं काही बोलणार नाही मी. लोकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला. उलथवली वगैरे शब्द त्यांचे आहेत, आमचे नाही. मी नम्रपणे हे माझं यश स्वीकारलेलं आहे आणि नम्रपणेच वागेन. उन्मत्तपणा आमच्यामध्ये कधीही येणार नाही. नगरसेवक संख्या सुद्धा वाढली आपली. ज्या पद्धतीने 15 दिवसात माझ्या प्रत्येक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आणि कुटुंबातल्या आणि माझ्या स्वतःच्या टीमने एवढं काम केलं की 15 दिवसात उरणच्या जनतेने आम्हाला डोक्यावर घेतलं आणि सगळ्यांना आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं. त्याबद्दल मी साऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि मी कायम ऋणी राहील. 9 दिवस जवळजवळ 20 दिवस तुम्ही पहारा दिला स्ट्रॉंग रूम. पहिल्यांदा इतिहासात उरणच्या इतिहासात असं झालं. काय नेमकी दृष्टिकोन होता त्यामध्ये? पहारा दिला कारण आपण बघतोय, नेहमी आपण ऐकतोय ईव्हीएमच्या संदर्भामध्ये कुठेतरी छेडखानी झाली, ती होऊ नये बस इतकंच. आणि दुसरा एक त्यामध्ये उद्देश होता की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई कुठेतरी पिकनिकला नाही गेली, इथं ठाण मांडून घाट टाकून बसली आणि तुमच्या सगळ्या माझ्या युवकांची ज्या पद्धतीने बीजेपीने उन्माद मांडला होता पोरांना धरपकड करण्याचा, मी स्वतः रात्रीच्या इथे थांबलो कारण माझ्या या सगळ्या युवकांची जबाबदारी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मी घेतली होती. त्यामुळे एक विश्वास होता की ताई आहे, काय होणार नाही. तो विश्वास दाखवण्याचं काम सुद्धा मी केलं कारण विरोधकांनी इलेक्शनमध्ये सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई घाणेकर गायब होती, परंतु मी विजयाची वाट बघितली नाही. मी रोज खान म्हणून इथं बसली. आशिष शेलारांनी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की विरोधी पक्षाचं 3-13 वाजलं. आता कोणाचे वाजले 3-13 हे आम्ही म्हटलं नव्हतो, त्यांनी म्हटलं होतं. म्हणूनच इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी कुठलीही वल्गना करू नये. आशिष शेलार ताई, भाजपा वल्गना करत होता की सर्व सीट आमच्याच लागणार आहेत, काय म्हणाला तुम्ही? आता बघाल तुम्ही कुणाच्या लागल्यात. लोकांनी जर ठरवलं ना तर रावणाचा सुद्धा अहंकार गेला होता. हो, हे कोण आहेत? हे कोण आहेत? यांना लोकांनी विजय करून दिलाय. यांचा जो अहंकार आहे हा लोकांनीच खाली आणलाय. येणारी निवडणूक आहे आता महापालिकेची असेल किंवा पंचायत समिती, त्यामध्ये आपण सगळ्या महाआघाडी म्हणून सोबत ताकदीने राहणार लढू आणि जिंकू. भावनाताई आगे बढ़ो, भावनाताई अंगार राष्ट्रवादी पक्षाचा टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.